श्री स्वामी सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. सगळ्यांना शुभ सकाळ. आणि हे बघा, सकाळी मी लवकर उठून, आणि हा व्हिडिओ कालचा आहे बरं का. गुरुवार काही कारणामुळे नाही अपलोड करता आला, कारण खूप धावपळ झाली. आणि बाजार पण असतो आमच्याकडं, त्यामुळे बाजारला वगैरे गेले, त्यामुळे खरंच खूप धावपळ झाली काल, त्यामुळे नाही अपलोड करता आलं, त्यामुळे बद्दल खरंच सॉरी. तर सकाळी लवकर उठून गॅसची पूजा करून घेतली, अन्नपूर्णा देवीची पूजा करून घेतली, कारण अग्निदेवाची पूजा करून घेतली, कारण आपली सुरुवात ही गॅसपासूनच असते सकाळी. त्यामुळं पहिला सगळं इथलं आवरून घेतलं. म्हणलं परत एकदा राहिलं की परत एकदा कामाला लागलं की परत त्या गोष्टीला हात लागत नाही, त्यामुळे सुरुवात पहिला पूजा करूनच मग स्टार्टिंग करायचं हे आज ठरवलंच होतं मी, आणि तसंच केलं. तर बघा, रांगोळी काढली, दिवा लावला, फुलं वगैरे अर्पण केली, उदबत्ती धूप वगैरे सगळं दाखवून घेतलं. रांगोळीवरती हळदी कुंकू व्हायचं राहिलं होतं, कारण म्हणतात ना पांढरी रांगोळी काढू नये. त्यामुळे मी हळदी कुंकू वाहून घेतलं. आणि पहिला ठेवला तो चहा, कारण चहाशिवाय पुढची कुठलीच कामं मला तरी होत नाहीत. चहा हा लागतोच लागतो, त्यामुळे चहा ठेवला. आणि म्हटलं तर जर वेळ झाला आहे तर मुलाला पण चहा द्यायचा होता. माझ्यापुरता ठेवलेला परत लक्षात आल्यावर मग परत मी त्यात पाणी घातलं. आणि आलं घेतला, चहा ठेवला, पण आलंच सापडेना मला, कारण आल्याशिवाय चहा तर मला तरी नको वाटतो. त्यामुळे मी शोधायला गेले, त्यातच वेळ गेला माझा. पण नक्की नंतर शेवटी फायनली सापडलं आलं. आणि आलं असं किसून छानपैकी चहामध्ये घातलं आणि त्याला उठवलं, पण तो काय उठला नाही. तर मी चहा घेतला आणि या चहा प्यायला सगळेजण. चहा घेतला, पण स्टीलच्या भांड्यात चहा लवकर गार होईना. हात धरला, हात लावला त्याला, पण ते पोळायला आलं. पण कसं आहे, मला तरी स्टीलच्या भांड्यातनंच चहा पिऊ वाटतो, त्याशिवाय चहा नाही जात मला. असो, फायनली चहा पिला आणि लागले पुढच्या कामाला. तर कारले आणली होती बाजारातून, तर मिस्टरांना म्हणत होते कारल्याचा ज्यूस कर, किती दिवस झालं. तर करायचं बाकी राहिलं होतं, पण आज त्याला फायनली मुहूर्त लागला. स्वच्छ असं कारलं धुवून घेतलं. भात शिजायला ऑलरेडी ठेवला होता मी, कारण 2 गॅस आहे, त्यामुळे भराभरा होऊन जातं. कारलं घातलं, मिक्सरला लावलं, छानपैकी बघा त्याचा असा ज्यूस केला. थोडं पाणी घालून वाटलं आणि असा अर्धा ग्लास ज्यूस झाला. तर तुम्हाला पण आवडतो का कारल्याचा ज्यूस, नक्की सांगा. आणि आजच्या भाजीमध्ये होता आलू मटार. तर त्यासाठी बघा, मी कांदा, टमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीर अशी घेतली होती. हे बघा भांडी आता दिसतात एवढी, पण थोड्या वेळाने एवढी वाढतील, बापरे कुठून येतात काय माहीत. असो. तर बघा, कांदा असा मोठा मोठा चिरला होता, कारण तो भाजून शेवटी मिक्सरला लावायचा होता, त्यामुळं कांदा उभा चिरून घेतला. त्यामध्ये थोडं तेल घालून चांगला परतून घेतला पहिला. त्यानंतर टमॅटो घातलं, लसूण, आलं, एक मिरची हिरवी ती पण ठेवली होती, ती मग अशी सांगायला विसरले मी, ती पण घातली त्यामध्ये. आणि असं जरा लालसर होईपर्यंत सगळा मसाला असा भाजून घेतला, कारण ह्याची करायची होती आपल्याला ग्रेव्ही. त्याच्यामुळं छानपैकी असं जरा लालसर होईपर्यंत, तांबूस रंग येईपर्यंत चांगलं भाजून घेतला. अधूनमधून हलवत थांबले त्याला मी. छान असा मसाला, मिरच्या घातल्या आता मी, कारण पहिलाच घातल्या तर हे होतील, त्यामुळं मी जरा शेवटला घातल्या मिरच्या. आणि ह्यामध्ये काजू आणि काय म्हणतात ते मगज बी पण घालतात, पण आता माझ्याकडं नव्हतं आणि दुकानला जायला पण कोण नव्हतं, मुलं. त्यामुळं मग मी म्हटलं जाऊ द्या, असो जसे असेल तसे जे आहे त्यातच करावे. असे पण छान लागते. ही माझी रेसिपी एकदा करून नक्की बघा. तर बटाटे पाहिजे होते, तर बटाट्यासाठी मॅडमला, आमच्या मुलीला माझ्या साल नाही आवडत आहे, त्यामुळं नसावी पण साल, कारण माती वगैरे लागलेली असते. त्यामुळे मग असे भिजत घातले होते बटाटे मी. ते वरची सगळी साल माती धुवून घेतली आणि साल काढली छान अशी. आणि साल काढून मग काप करून मिठाच्या पाण्यात ठेवलं. आणि ते होता होता भाजी म्हणजे तयारी करून ठेवली भाजीची. आणि इकडे मी देवपूजा केली, कारण खूप उशीर होत होता पूजेला. आणि आज फुलं वगैरे काही नाही मिळाली मला, आणि काल आणायची माझ्या लक्षात नाही. त्यामुळे जी घरात होती स्वस्तिकची, आम्ही तर स्वस्तिकची म्हणतो, तुम्ही काय म्हणता नक्की सांगा. तरी छोटी छोटी असे चांदण्याच्या आकाराचे असतात ना फुलं, तशी होती. तर तीच वाहिली. स्वामींना म्हटलं, स्वामी माफ करा, कारण असते एक तरी पण चाफ्याची झाडाची होती ना, सोनचाफा नव्हता, पण तो पांढरा चाफा असतो ना, त्याची 2 फुलं आली होती. तर ती स्वामींना एक, आणि ते आमचे कुळदेव आहेत त्यांना एक घातलं. अशी देवपूजा झाली. तर इकडं बघा, फोडणीसाठी मी खडा मसाला घेतला आहे. खडा मसाला काय जास्त नाही घेतला. 2 लवंगा, 1 विलायची, 1 दालचिनी, आणि बदाम फुलाचे एक तुकडे पडलेले बदाम फुल होतं, ते तुकडे घालते, तसे एक मसाला, असा खडा मसाला मी घेतला. तेलात घातला. मगाशी ज्या कढईमध्ये मी कांदा मसाला भाजला होता, कांदा टमॅटो, त्याच कढईमध्ये हे केलं. आणि मसाला असा घालून खडा मसाला घातल्यानंतर असा मसाला घालून घेतला. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं, म्हणजे कच्चापणा त्याचा निघून जातो, असा वास, फ्लेवर छान उतरतो तेलामध्ये त्यामुळे.
तर असा भाजून घेतला. इकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये भांड्यामध्ये वाटलं होतं मिश्रण, त्याच भांड्यात विसळून पाणी ठेवलं होतं, कारण मी शक्यतो गरम पाणीच वापरते. नंतर बघा मसाला चांगलं तेल सुटलं, त्यामध्ये मटार आणि बटाटा घातला. चांगलं हलवून फ्राय करून घेतलं चांगलं, आणि म्हटलं थोडा वेळ असू दे. आणि आज एकादशी आहे, त्यामुळं असं म्हणतात की देवाला नैवेद्य दाखवू नये, देवाचा उपास असतो असं. त्यामुळे मी देवाला नैवेद्य काय भाजी भाकरी तर नाही दाखवला. खडीसाखर ठेवली, पाणी ठेवलं. आणि परत बघा आपल्या ह्याच्यामध्ये घालायचे जातात मसाले. तर मसाल्यामध्ये लाल तिखट आहे, कसुरी मेथी घेतली, हळद आणि गरम मसाला. गरम मसाला थोडाच घेतला, कारण कसं होतं आपण खडा मसाल्याचा फ्लेवर, परत लाल तिखटचा फ्लेवर, परत गरम मसाल्याचा फ्लेवर, सगळे फ्लेवर म्हणजे झणकेदार असं भाजी होते. त्याच्यामुळे मग गरम मसाला थोडाच घेतला आणि सगळे मसाले घालून परत एकदा चांगलं हलवून घेतलं. आता फायनल लुक तर तुम्ही बघालच भाजीचा. खूप छान होते भाजी, वासच एवढा छान येत होता की काय विचारू नका. आणि कसुरी मेथी तुम्ही म्हणाल शेवटला घालतात, पण मी पण शेवटला पण घालते, आणि जेव्हा आपण भाजी म्हणजे असं मध्ये करतो ना त्यावेळेला पण मी घालते. छान होते भाजी. तर असं सारखं हलवत हलवत थोडी ठेवली. इकडे गरम पाणी ठेवलं होतं. मी शक्यतो गरम पाणीच वापरते अशा भाज्यांना, कारण कसे आपण ज्या भाज्या वाफवून घेतलेल्या असतात त्या ऑलरेडी म्हणजे 50-60% तर शिजलेल्या असतात. आणि त्याच्यामध्ये जर आपण गार पाणी ॲड केलं तर त्याची प्रोसिजर तिथंच थांबते शिजण्याची. त्याच्यामुळे शक्यतो गरम पाणीच घालावा, आणि आपल्याला भाजीला कट पण छान येतो. तर बघा मीठ घातलं, थोडं मीठ राहिलं होतं घालायचं, मीठ घातलं. भाजी शिजेपर्यंत एका साईडला ठेवली, आणि चपात्या तर करावं म्हणलं, चपात्या करून घेतल्या. कारण पुढं एकदा वेळ झाला की परत आपल्या सगळ्याच कामाला वेळ होतो, त्यामुळे जसं चपात्या लाटून ठेवल्या. नंतर म्हणलं, कारण आमचा एकीकडचा गॅस बारीक आहे ना, त्यामुळे एकीकडे करून एकीकडं परत तिकडे ठेवायला लागतं. माझं आता व्हिडिओ राहिलं होतं उंबऱ्याचं लेपन, तर व्हिडिओ शूट करायला कोण नव्हतं. तर मुलगा आला होता, त्याला म्हटलं बाबा कर शूट, कारण तुम्हाला काल सांगितलं मी व्हिडिओमध्ये की ट्रायपॉड आता सध्या नाही आहे माझ्याकडं, त्यामुळं असं ठेवून ॲडजस्ट करता येत नाही. तर बघा हुमऱ्याला असे छानपैकी हळद गोमूत्र घालून, हळदीमध्ये गोमूत्र असेल तर रोज वॉटर वगैरे घालून असं छान हे मिक्स करून घ्यायचं, आणि हळदीचं लेपन करायचं हुमऱ्याला. शक्य नसेल तुम्हाला कधी करायचं रोज वगैरे, तर गुरुवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा तर आवर्जून करा. जे छान छान योग येतात गुरुपुष्यामृत वगैरे त्यावेळेला तर नक्की करा. तर बाकी ते छान दिसतोय माझा उमरा. तर हळदीचं लेपन केलं, दोन्ही बाजूला रांगोळी काढली, फुलं घातली, आणि हळदी कुंकू घातलं त्याच्यावर. छान दिसत होतं, प्रसन्न होतं. आणि काय आपली जे माता लक्ष्मीला हळद प्रिय असते ना, त्यामुळंच हे सगळं करायचं. जे आपल्याला शक्य होईल ते तर आपण करूच शकतो माता लक्ष्मीला खुश करण्यासाठी. आणि हा बघा भाजीचा फायनल लूक किती छान आली बघा, तर्री आली त्याला, कट पण आला. आता ह्यात एक सिक्रेट गोष्ट घालायची राहिली आहे. आता ती ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आली का नाही काय हां, आली आली विसरलं होतं असं वाटलं मला. तर ही आहे दुधावरची शाई म्हणजेच मलई. तर ही पण घालत जा तुम्ही, छान येतं. म्हणजे ह्यानं भाजीचं काय म्हणतात त्याला, आपलं कट वगैरे येणार नाही, भाजीला रंग येणार नाही, पण चव एकदम झणझणीत अगदी हॉटेलसारखी लागते. एकदा नक्की ट्राय करा. एक चमचा तर घालाच तुम्ही, छान वाटते. आणि एवढी छान झाली होती, एकदम मस्त आणि हॉटेलसारखी टेस्ट लागत होती. तर ह्यामध्ये अनेक वस्तू ॲड करायची राहिली, विसरली माझ्याकडून, ती म्हणजे साखर. म्हणजे मी घातली पण तुम्हाला दाखवायची विसरली. चिमटभर साखर नक्की घाला, कारण जो झणका असतो मसाल्याचा लाल तिखटचा तो नाही लागत, त्यामुळे चिमटभर साखर नक्की घाला. आणि चला सगळ्यांना मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.